नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील अवंतिका हिच्या खऱ्या आयुष्याविषयीची माहिती। तर अवंतिकाचं खरं नाव ऋतुजा कुलकर्णी आहे। तिचा जन्म 30 एप्रिल 1997 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला। ऋतुजाने तिचे शालेय शिक्षण एका स्थानिक शाळेतून पूर्ण केले आणि त्यानंतर तिने मुंबईतील मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला, जिथून तिने तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि पदवी पूर्ण केल्यानंतर ऋतुजाने मुंबईतील एका अभिनय संस्थेत प्रवेश केला। आता पाहूयात तिच्या करिअर विषयीची माहिती। ऋतुजा कुलकर्णी ही एक देखणी भारतीय अभिनेत्री आणि सुंदर मॉडेल सुद्धा आहे। ती प्रामुख्याने प्रसिद्ध मराठी चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगातील तिच्या कामासाठी ओळखली जाते। ऋतुजाला लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती आणि कॉलेजच्या दिवसांमध्ये तिने विविध स्टेज शो आणि कॉलेजच्या युवा महोत्सवांमध्ये उत्साहाने भाग घेतला होता। तिच्या अप्रतिम अभिनय कौशल्यामुळे आणि सुंदर रूपामुळे तिला कॉलेजमधील परीक्षक आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली। ऋतुजाने तिच्या अभिनयाची सुरुवात 2019 साली मराठी चित्रपटातून केली। लकी या चित्रपटातून तिने ऋतुजाची महत्त्वाची भूमिका सादर केली। त्याचबरोबर ऋतुजाने तिच्या मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये 2021 मध्ये सुरुवात केली। तिने स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेमध्ये ज्योतीची भूमिका साकारली होती। त्याचबरोबर ऋतुजाने 2021 साली जीव झाला एडा पिसा या नावाच्या मालिकेमध्ये सुद्धा काम केले होते आणि आता सध्या ती आपल्याला स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये दिसत आहे। त्यामध्ये तिने अवंतिका रणदिवे या महत्त्वाच्या सहाय्यक भूमिकेमध्ये दिसले आहे। तर अशी होती तिच्या करिअर विषयीची माहिती। इंस्टाग्राम अकाउंटवर सध्या तिचे 1,30,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत। मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडचे अंदाजे 20 ते 23,000 इतके मानधन घेते। पाहूयात तिच्या फॅमिली विषयीची माहिती। तर हे आहेत ऋतुजाचे आई आणि वडील। ऋतुजा ही तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये अजूनही अविवाहित आहे। तर अशी होती ऋतुजा म्हणजेच अवंतिकाची खरी जीवन कहाणी। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अवंतिकाचा अभिनय आवडतो का? आणि हो, तुम्हाला सुद्धा ऋतुजा कुलकर्णी ही अभिनेत्री आवडते का? आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशाच सेलिब्रिटींच्या बायोग्राफी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।